उजळले भाग्याता अवघी चिंता ही वारली, संत दर्शनी हाय लाभ पद्मनाभ जोडीला. संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठवू, संत दर्शनी हा संत दर्शनी हाय लाभ पद्मनाभ जोडीला. तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला, संत दर्शनी हाय लाभ पद्मनाभ जोडीला. पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नाम. महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तम् आनन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं वजे पाण्डुरङ्गम्. ओम नमोऽस्याध्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तूची गणेशो सकलार्थमती प्रकाशो म्हणे निवृत्तीदासो अवधारी जोजी. सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेर विठला सेवेकरिता निवडलेला अभंग. जगाचे जगद्गुरु देहूचे निवासी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्रीमंत आणि श्री संत तुकोबराया चार
चरणांचा उत्कृष्ट असा हा भंग असून या भंगातून तुकोबराया संत दर्शनाचं महत्व सांगतात. विठ्ठला कार्यक्रमास सुरुवात करत असताना वारकरी संप्रदायाचं आराध्य दैवत आणि मी म्हणेन आमचं कुळदैवत माझा पांडुरंग परमात्मा, पांडुरंगाला वंदन. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानियांचे राजे योग्यांची माऊली. मगाशी आवाज मॉनिटरचा थोडासा द्या आणि थोडंसं. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानियांचे राजे योग्यांचे माऊली श्री संत ज्ञानेश्वर महाराज माऊलींना वंदन. पंचमवेद निर्माण करणारे देहनिवासी जगतवंदन या तुकोबारायांना वंदन. आपणा सर्व माता पित्यांना वंदन, सर्व श्रोत्यांना वंदन. या सर्वांना वंदन करत असताना एका माणसाला मात्र आम्ही विसरलो. तुम्ही म्हणाल महाराज कीर्तनामध्ये संत आणि देव आल्यानंतर एखाद्या माणसाला बोलावण्याची गरज काय? कदाचित वाटत असेल तर मी आवर्जून सांगेन, इथं बसलेल्या जेवढ्या महिला आहेत ना, या महिलांच्या पायामध्ये जोडवा, हातामध्ये बांगड्या. ऐका, पायामध्ये जोडवा, हातामध्ये बांगड्या, गळ्यामध्ये मंगळसूत्र आणि कपाळाला कुंकू बघायला मिळतंय. ते फक्त आणि फक्त माझ्या छत्रपती शिवाजी राजा म्हणून विनंती आहे. क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्रीमान शिव छत्रपती शिवाजी महाराज भव्य दिव्य असा कीर्तन सोहळा उभारलाय. सर्व जमलेत राज. तुम्हाला वंदन करणं, तुम्हाला बोलावणं आमचं आद्य कर्तव्य आहे. महाराज विराजिए, या सुंदर असं वर्णन करतात. देवा उजळले भाग्याता, माझं भाग्य उदयाला आलं. तुकोबारायांना कुणी विचारायला गेलं नाही, उजळलं की मावळलं. तुकोबाराया तुम्ही सुखात आहात की दुःखात आहात? महाराजांना विचारलं नाही, पण काही गोष्टी माणसाच्या अंतकरणामध्ये लपवल्या जात नाही. बरोबर ना? माणसाच्या पोटात राहत, पण बायांच्या पोटात काही अजिबात राहत
राहतं तुमच्या इकडं आरवी भागात, आमच्याकडे राहत नाही बरं. बायाच्या पोटात अजिबात राहत. आता तुम्ही म्हणाल असं कसं? कौरव पांडवांचं युद्ध झालं, कर्ण मारल्या गेला. थोडक्यात सांगते, कर्ण मारल्या गेला. कुंती माता रडायला लागली. धर्मराजाने विचारलं, माते विजय झालो याचा आनंद व्हायला हवा, आशीर्वाद द्यायला हवा, रडतेस? कुंतीनं सांगितलं, ज्याला मारलं ते माझं लेकरू होतं. लग्नाआधी सूर्यमंत्रापासून प्राप्त झालेला माझा मुलगा होता, माझं गेलं म्हणून मी रडते आहे. धर्मराजानं सांगितलं, आई एवढे दिवस तुझ्या पोटात राहिलंच कसं? भावाभावाचं युद्ध झालं तुझ्या लपवण्यामुळं. एका गोष्टीमुळे इतका अनर्थ झाला. इथून पुढे मी स्त्री जातीला शाप देतो, बाईच्या पोटात काहीच जास्त काळ लपून राहणार. तवापासून सखूबाई गंगूबाईला भेटते. लग्नात अक्षदा चालू झाल्या. तिला काही माहितीये का ग? ती म्हणते, नाही. सांगू का? सांगणार नाही ना कुणाला? अजिबात नाही. सांग बरं. अमुक्याच्या घरी असं असं झालं. तिनं सांगितलं का दुसऱ्या दिवशी कीर्तनामध्ये महाराज येईपर्यंत काम काय असतात इकडं. अगं गंगे तुला काही माहितीये का? ती म्हणते, नाही ग. सांगणार नाही ना. अगं बाई घर भला आणि आपण भला, ह्याच त्याला आणि त्याच त्याला आपल्याला अजिबात जमत नाही. सांग बरं काय झालं? ती लगेच सांगते, अगं माय गावात नाही मोठं कांड झालं, तमकेच्या घरी असं असं झालं. आता ही बातमी हिथून तिथे तिथून तिथे तिथून तिथे सगळ्या गावात फिरते. सगळ्या गावामध्ये फिरून जिनं सुरुवात केलेली असते ना पहिलीनं, तिच्याकडे येते. सगळं गाव हिंडून ती बातमी पहिलीकडे येते आणि त्या पहिलीला पुढची आवाज देते. अगं पार्वती. पार्वती म्हणते, काय ग? अगं तुला माहिती का? ती म्हणते, काय? अगं गावामध्ये मोठं कांड झालं. अगं बाई मला नाही माहिती. सांगणार नाही ना कुणाला? लहानपणापासून तुझी माझी मैत्री, माझा स्वभाव माहित नाही. सांग बरं काय झालं? अगं बाई अमक्याच्या घरी ना असं असं झालं. विश्वासाचे म्हणून तुला सांगते, सांगू नको बर का. तेव्हा ती पहिली काय म्हणते माहितीये का? अगं तू काय आता सांगती? सगळ्या गावाच्या आधी मला माहिती आहे ही बातमी, पण तुला सांगू खरं खरं सांगते बाय, आपण नाही बाया इकडचं तिकडं केलं, अजिबात कानाला खडा. मला सांगा, हिनं सगळ्या गावभर केलं, पण पुन्हा उठून म्हणते मी नाही बाई कुणाला सांगितलं. एवढा माणसाचा स्वभाव. महाराज सांगतात, माणसाचा स्वभाव असा आहे, अंतरीचे धावे, अंतरीचे धावे, स्वभावे बाहे, अंतरीचे धावे, स्वभावे बाहे, सांगितला. एक उदाहरण तुम्हाला पाठ झालेलं असेल. एका माणसाला 3 मुली होत्या, लग्नाला आल्या. खूप जुनं उदाहरण आहे, जुनी महाराज मंडळी सांगायची. एका माणसाला 3 मुली होत्या, लग्नाला आल्या, उपवर झाल्या. पाहुणे बघायला यायला लागले, मुली बघायचे, पोटभर खायचे, निघून जायचे, पण लग्न जुळेना. का? एक होती बोबडी, दुसरी होती मुकी आणि तिसरी होती तोत्री. 3 गुणाच्या 3 होत्या, लग्नच जुळेना. बापाने सांगितलं, एक काम करा, पाहुणे आले की बोलू नका, एकदा अक्षदा पडल्या का मग काय करायचं बघून घेऊ, एकदा लग्न जुळू द्या. पोटगी मागता येईल,
केस ठोकता येईल, काय करायचं ते बघू, पण एकदा लग्न जुळू द्या. म्हणून म्हणतात इथं कोणी बिना लग्नाच्या तर जास्त दिसत ना, पण बिना लग्नाचे असतील ना त्यांना माझं सांगणे, पोरगी बघायला जाताना पिकलेली माणसं संग घेऊन जात जा. पिकलेली म्हणजे हा, ती जशी केसानं पिकलेली असतात ना तशी अनुभवाने पिकलेली असतात. ती अनुभवाने पिकलेली नेली का ती कधी काय विचारतील ह्यांचा नियम, मग ती तसली संघ नेली पाहिजे. महाराज काय सांगा, आता तुम्ही म्हणाल मुलीची लग्न जुळत नाही, पूर्वीचा काळ हो, आता नाही. आता पूर्वीच्या काळी पोरीचा बाप पोराच्या बापाजवळ यायचा, रामराम पाटील 5 एकर शेती नावावर करून देतो, 50,000 हुंडा देतो, पण माझी लेक तेवढी करून घ्या, तुमच्या घरात येऊ द्या. तरी पुढचं शायनिंग मारायचं जमात नाही, बराबरी नाही. हे पूर्वीचा काळ. आता लय अवघड झालं. प्रत्येक पोरगी म्हणते जॉब वाला पाहिजे, ₹1,00,000 तरी पगार असल्याशिवाय मी अक्षदा टाकणार. आणि मग आता काय गंमत झाली, पोराचा बाप चौकात आला, टपरीवर आला, चहा प्यायला बसला की पोराचा बाप म्हणतो एखाद्याला, हाय का वय एखादी, हाय का एखादी असली तर बघा. कुणाला? आपल्या बाबड्याला. मग ते पुढचं म्हणत हाय बर का, एक हाय पण जरा नकटी हाय, चालन का? ते म्हणतो कशी असू दे, कशी असू दे पण पोरगी द्या. हे आताच झालं, पूर्वीचा काळ. काय सांगा महाराज, लग्नाला आल्या, एक बोबडी आहे, एक बहिरी आहे, एक मुकी आहे. पाहुणे मंडळी आले, बापानं सांगितलं बोलायचं नाही. ताटं वाढली, मुली दिसायला सुंदर, पसंत पडण्यातच होत्या, लग्न लागणार एवढ्यामध्ये ताटं वाढलेली आहेत. भात, भाजी, चपाती, बटाट्याची भाजी, कुरडया, पापड, आळूच्या बड्या, लोणचं, खीर. तोंडाला पाणी येऊ दे नका. तुमचं झालं का नाही माहित नाही, माझं अजून व्हायचंय. ताटामध्ये आमच्याकडं कढीची वाटी ताटामध्ये वाढल्या जाते. पाहुणचार, कढीची वाटी वाट. एकाने विचार केला, मुलगी बघितली पण बोलली नाही, पोरीचा आवाज ऐकायचा आहे. मग ह्यानं असतात काय काय आगाऊ. कढीची वाटी घेतली, तोंडाला लावली, फुर्र दिशी फुरका वाढला, जोरात वरडला, वा काय कढी झाली, कुणी केली असेल बरे. आता जिनं कढी केली तिला काही थांबवलं? आली ना त्या कढीवाल्याच्या पुढे. बापानं सांगितलं होतं बोलू नका, पण आली त्याच्या पुढे. आणि त्याला म्हणते, हातातलं भाजीचं भांड खाली ठेवलं, आणि त्याला म्हणते, म्या केली कली, कढी नाही कली, थाटली झाली ताय. यांनी माना हलवल्या, चांगली झाली. अरे एक तोत्र निघालं, दुसरं बघा. तो फसवायला लागलाय आपल्याला बघा. दुसऱ्यानं चपाती हातात घेतली, वा म्हणला, काय चपाती सुंदर आहे. इकडून बघितलं की तिकडचं दिसतंय. आता वर्णन करायचं म्हणल्यावर त्याला काही लागतंय का? फक्त वर्णन करणारा PhD केलेला पाहिजे बस. चपातीचं वर्णन, काय पडदे आहेत, काय गोल आहे, इकडून बघितलं की तिकडचं दिसतंय, काय मऊ आहे. जिनं चपात्या केल्या तिलाच करायची, दुसरी वहिनी करायची नाही. अरे पण केल्या कुणी? जेवण वाढायला सुरुवात झालेली, आणि जेवण वाढताना जिनं चपाती केली होती ती आली, हातामध्ये चपातीचं भांड, चपातीचं भांड खाली ठेवलं, आणि जे चपाती घेऊन वर्णन करत होतं ना त्याच्याकडे बघून म्हणते, कळालं ती मुख आहे. तिसरी होती बहिरी, भाजी आण म्हणलं की मीठ आणून टाकलं ताटात. पाहुणे निघून गेले. बाप म्हणलं तुम्हाला सांगितलं होतं ना ग बोलू नका. ती म्हणली मी कुठं बुई, ती बुई आहे म्हणून मी बुई, नाही तर मी नाही बुई. काय सांगा मला, बापानं सांगितलंय बोलू नका. जेवण बनवलंय त्याचा आनंद प्राप्त झाला. एक सांगू का तुम्हाला, जगद्गुरु तुकोबारायांना ओतूर या गावी विश्रांती घेत असताना साक्षात्कार झाला. सद्गुरूंची प्राप्ती झाली, मंत्राचा साक्षात्कार झाला. रामकृष्ण हरी. माघ शुद्ध दशमी पाहुणे गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. सद्गुरूंचं दर्शन झालं, गुरुवर्यांचं दर्शन झालं, मंत्र प्राप्त झाला. आणि यानंतर जगद्गुरु तुकोबारायांना परमानंदाची प्राप्ती, स्वानंद सुखाची प्राप्ती, अलौकिक असा झालेला आनंद अंतकरणामध्ये आवरेना. आणि हा झालेला आनंद जगद्गुरु तुकोबाराया सर्व जगताला ओरडून सांगतात, आम्हाला आमच्या प्रपंचामध्ये धन मिळालं तर आनंद वाटतो, पैसा साठवला तर आनंद वाटतो, बंगल्या पुढे लाखाची गाडी उभा राहिली की आम्हाला आनंद वाटतो. पण माझ्या जगद्गुरु तुकोबारायांना भाग्य उजळलं असं जर कुठं वाटलं असेल तर तुकोबाराया सांगतात, अभंगातील प्रथम चरणात
तुकोबराया सांगतात. कशामुळे बरं उजळले भाग्य? आता संतांनी सांगितलं, भाग्यवंत नोहे धन पुत्र दारा निकटवास बरा संतापाई, निकटवास बरा भाग्य नाही, मुलगा झाला तरी भाग्य नाही. ऐका, देह हे काळाचे, धन जर कुबेराचे आपलं नाही म्हणून भाग्य नाही. ऐका, परमार्थामध्ये लागणार धन असेल तर भाग्य, अन्यथा नाही. मुलगा चांगला असेल तर भाग्य, नाही तर पुत्र व्हावा ऐसा गुंडा. आणि ज्याचा तिन्ही लोकी आई बापांना लेकराला वळण द्यावं. एक सांगू का माझ्या आयांनो, घरातला लेकरू बाहेर पडलं की त्या लेकराला सांगितलं पाहिजे कपाळाला गंध लावल्याशिवाय बाहेर पडायचं नाही. घराच्या अंगणामध्ये तुळशीचं वृंदावन आहे, तुळशीला पाणी घालणं ही आपल्या भूमीमधील संस्कृती आहे. हे त्या लेकराला शिकवणं गरजेचं आहे. पण आमच्या आया हे सांगण्याची गरज काय तुम्हाला सांगू का? आपल्या घरातलं लेकरू कपाळाला गंध लावून बाहेर पडत असेल, आपल्या घरातलं लेकरू गावातल्या सप्त्याला, भागवत कार्याला, धार्मिक कार्याला पुढे होऊन मदत करत असेल, मंदिरामध्ये दर्शनाला जात असेल आणि घरी आलेल्या साधू संतांचा सन्मान करत असेल, तर आपल्यासारखे पुण्यवान आईबाप या जगात दुसरे कुठले नाही. हे लक्षात घ्या. पुण्यवान आहोत आपण ज्याच्या घरातल्या लेकराला संस्कार आहेत. संस्कार म्हणजे काय हो? साधं साधं गणित आहे, जास्त कष्ट करण्याची गरज नाही. आपल्या गावामध्ये सप्ताह चालू आहे, वारी असेल किंवा सप्ताह असेल. एखाद्या महाराजाला आपल्या घरातल्या माणसानं चहाला घरी बोलावलं, एखाद्या टाळकऱ्याला घरी बोलावलं, एखाद्या मृदंग वादकाला घरी चहाला बोलावलं, एखाद्या कीर्तनकाराला चला महाराज 7 दिवसाचा सप्ताह पण 2 मिनिटासाठी आमच्या घरी या, साधू संत आले घरात, तोची दिवाळी दसरा असं त्या माणसाला वाटतं. आणि त्या माणसानं सप्त्यामध्ये असलेल्या एखाद्या माळ घातलेल्या व्यक्तीला, एखाद्या टाळ घेऊन उभा राहणाऱ्या भगवत भक्ताला, एखाद्या कीर्तनकार महाराजांना, एखाद्या वारकऱ्याला घरी चहाला बोलवावं. आणि घरी आल्यानंतर वारकरी जेव्हा सोफ्यावर बसलेत, महाराज जेव्हा सोफ्यावर बसलेत, तेव्हा घरी आल्यानंतर घरातल्या माऊलीनं पाण्याचं भांड पाण्यासाठी महाराजांना नेऊन द्यावं. आणि हे सगळं घडत असताना खुर्चीवर बसलेल्या घरातल्या 20 ते 25 वर्षाच्या तरण्या बांड पोरानं हातातला मोबाईल बाजूला ठेवावा आणि घरी आलेल्या वारकऱ्याच्या पायावर नतमस्तक व्हावं. हे आपली श्रीमंती घराची आहे. हे जेव्हा घडेल तेव्हा आमचं वैभव आहे, अन्यथा वैभव नाही महाराज. म्हणून सांगतात, धन मिळालं तरी भाग्य नाही, मुलगा झाला तरी भाग्य नाही, बायको मिळाली तरी भाग्य नाही. झालंय का? घरी गेल्यावर कळलं. बायको मिळाली, घरी जायचंय का? आल्या तिथं नाही ना, म्हणूनच सोडून आलात. तुम्हाला माहितीये महाराज कधी काय बोलल. बायको चांगली असली तर भाग्य, नाही तर उपयोग नाही ना महाराज. चांगली असावी. एक सांगू का, घराचं गोकुळ जी करते तिला घरातली लक्ष्मी म्हटल्या जातं, बरोबर ना? सासू सासऱ्यांचा सन्मान करावा, पतीचा आदर करावा, मुलांना संस्कार लावावे आणि घराचं, भरल्या घराचं गोकुळ ज्या मातेनं करावं तिला घरातली लक्ष्मी म्हटल्या जातं. आणि भरल्या घराचा विनाश जिनं करावा तिला घरातली अवदसा. मग आता तुम्ही लक्ष्मी आहात का अवदसा आहे हे कोण ठरवायचं? काय सांगा महाराज, किती सोपं गणित आहे, सोपं गणित आहे ना. आई वडिलांसाठी
मागच्या वेळी सांगितलं की नाही मला माहिती नाही, 2 वर्षापूर्वी सेवा झालेली आपल्या घरात, पण आवर्जून आपल्या गावामध्ये आवर्जून सांगेन, आई वडिलांसाठी, माणसासाठी आई वडील हे देव आहेत आणि महिला मंडळ आपल्यासाठी पती हा कोण आहे हो? परमेश्वर आहे. पती कोण आहे? परमेश्वर आहे. देवाच्या जागेवर आहे, स्वामी आहे, मालक आहे. मग परमेश्वराची आपण काय करतो? पूजा करतो. परमेश्वराची आपण काय करतो? सेवा करतो. मग काय केलं पाहिजे? नवरा देव आहे, नवरा पती आहे, नवऱ्याच्या नावाचं कुंकू कपाळाला लावलं की आयुष्याचं सौभाग्य म्हणून शोभून दिसतं, तो पती आहे. कपाळीचं कुंकू जिवंत नसेल तर सजण्याला, नटण्याला, सौंदर्याला किंमत नाही असं म्हणतात. म्हणून पती हा परमेश्वर आहे आणि देवाची जागा नवऱ्याला दिली पाहिजे. महाराज, परमेश्वराची आपण पूजा करतो, सेवा करतो. उद्यापासून आंघोळ झाली का पहिलं काम करायचं, गौरीताई महाराज सांगळे यांचं कीर्तन गावामध्ये झालं, कीर्तनातनं काहीतरी घरी नेलं पाहिजे, म्हणून एवढं घरी घेऊन जा. उद्यापासून आंघोळ झाली का पहिलं काम नवऱ्याच्या पाया पडणार ना? हो म्हणा ना, माना हलवा ना, मी काय 11 वाजले की चालले. पडत देव. उद्यापासून नवऱ्याच्या पाया. एखादी म्हणाल बाया उगाच आली हिच्या कीर्तनाला आज, एखादी म्हणाल मी त्याला माझ्या पाया पडायला लावते, ही म्हणते तू त्याच्या पाया पड. किती उलटा धंदा आहे. एक सांगू का तुम्हाला, पती परमेश्वर आहे आणि त्याची सेवा केली पाहिजे. चला पुढं. धन मिळालं तरी भाग्य नाही, मुलगा झाला तरी भाग्य नाही, बायको मिळाली तरी भाग्य नाही. हे कोणासाठी आहे बरं? संतांसाठी आहे. परमार्थासाठी जर विशेषत्व घडत असेल तर संत महात्मे त्याला भाग्य म्हणतात. आणि आमच्यासारखी माणसं प्रपंचामध्ये जर प्रगती होत असेल तर त्याला आम्ही भाग्य म्हणतो. आमचा बंगला झाला भाग्य, गाडी झाली भाग्य, लाखाचा मोबाईल आला भाग्य, मुलगा झाला भाग्य. आमचं भाग्य याच्यामध्ये आहे आणि जगद्गुरु तुकोबारा यांचं भाग्य आहे. हे चिदान देगा देवा तुझा. देवा आम्हाला एकाच गोष्टीची अपेक्षा आहे की तुझा विसर होऊ नये, इतकंच आमचं सांगणं आहे. सदा माझे डोळे फक्त तुझं रूप बघावं, आम्ही फक्त तुझं व्हावं एवढा अट्टहास असावा. आणि का असावा बरं सांगते तुम्हाला. संत म्हणजे काय? कपाळाला गंध लावला आणि गळ्यात माळा घातल्या म्हणजे संत झालं, ही परमार्थाची व्याख्या नव्हे. म्हणून महाराज सांगतात ऐका, उजळले भाग्य आता माझं भाग्य उदयाला आलं, कळालं. अवघी चिंता वारली, माझी चिंता वारली. अवघी सर्व सर्व चिंता वारली. वारली साध्या शब्दामध्ये आम्ही म्हणतो मेली. आमची चिंता मेली. कशानं मेली बाबा? भाग्य उजळलं, कळालं, चिंता मेली सांगताय. कशामुळे चिंता मेली? चिंता या 2 अक्षरी शब्दाला महाराजांनी महत्व दिलंय. त्याचं कारण असं आहे, निर्जीवम दहते चित्ता, सजीवम दहते चिंता. मेलेल्या माणसाला लाकडाची चिता जळते, जिवंत माणसाला चिंता जळते. इतकं महत्व चिंतेचं आहे. म्हणून या अभंगामध्ये तुकोबराया सांगतात, अवघी चिंता वारली, माझी चिंता वारली, माझं भाग्य उदयाला आलं. या 2 गोष्टी घडल्या माझ्या आयुष्यामध्ये. पण महाराज हे घडलं कशामुळं? अभंगातील दुसऱ्या चरणात संत दर्शनी हाला
उदाहरण देते बघा तुम्हाला. समुद्र मंथनामध्ये 14 रत्न निघाले. 14 रत्नामध्ये विष्णू लक्ष्मी नावाचं रत्न निघाले. लक्ष्मी नावाचं रत्न समुद्र मंथनातून निघालं. लक्ष्मीचं लग्न कोणाशी करावं? भगवान विष्णूशी करायचं हा निर्णय झाला. एकमेकांच्या गळ्यामध्ये माळ घालणार एवढ्यामध्ये लक्ष्मीने लग्न थांबवलं. माझ्याशी लग्न करायचं असेल तर माझ्या बहिणीचं आधी लग्न लावून द्यावं लागेल आणि नंतर माझ्याशी लग्न करा, ही माझी ओट आहे म्हणे. माझ्या बहिणीची जबाबदारी आहे. देवानं सांगितलं. एखादा नवरदेव बघायचं, उरकून टाकायचं, चालतंय म्हणे. कुठे आहे तुझी बहीण? काय नाव आहे तुझ्या बहिणीचं? लक्ष्मीनं सांगितलं माझ्या बहिणीचं नाव आहे अवदसा. काय बघा, लक्ष्मीनं सांगितलं माझ्या बहिणीचं नाव आहे अवदसा. माझ्याशी लग्न करायचं असेल तर अवदसेचं लग्न लावावं लागेल. सरळ सरळ अर्थ आहे ना. लक्ष्मीला घरामध्ये आणायचं असेल तर अवदसेची विल्हेवाट लावल्याशिवाय लक्ष्मी घरामध्ये येणार. लक्ष्मीनं सांगितलं आधी तिचं लग्न लावा. देव म्हटले ठीक आहे. स्थळ बघायला सुरुवात केली. उद्धालक नावाचे ऋषी तपश्चर्या करत बसलेले होते. देवाना आवाज दिला, उद्धालका, संन्यास घेऊन काही निष्पन्न होणार नाही. लग्न कर. परमार्थाला प्रपंचाची जोड असावी. लग्न कर म्हणे, चांगलं होईल. यानं विचार केला. प्रत्यक्ष देव म्हणतोय लग्न कर म्हणजे माझं चांगलंच होणार आहे. हा म्हणला देवा लग्न करायला तयार आहे, पण माझ्यासारख्या संन्याशाला पोरगी कोण देणार? मग देव म्हणला तू टेन्शन घेऊच नको. पोरगी आपल्यात बघण्यातही तू फक्त बाशिंग बांधून उभा राहा, डोक्याला बांधून उभा राहा म्हणे. तरी पण उद्धालकाने विचारलं, देवा एक विचारू? म्हणे काय? पोरगी कशी आहे? पोरगी चांगली तर आहे ना, माझा संसार चालवेल अशी आहे ना? देव म्हणला काळजी करूच नको, मी बघितली. आता देव कोण होता? मध्यस्थी. मध्यस्थी म्हणजे माहितीये, लग्न जुळवताना जे मधले असतात ना, स्थळ जोडणारे संबंधी, मध्यस्थी. काय म्हणतात तुमच्याकडं? एजंट. एजंट म्हणतात बाबा. आता ये देव महाराज होता एजंट, लग्न जुळवणारा. मला सांगा, आपल्या पोरीसाठी जर एखाद्यानं स्थळ आणलं आणि स्थळ जुळवलं आणि त्या मध्यस्थ्याला, थोडक्यात एजंटला जर तुम्ही विचारलं, काय हो लग्न तर करायचंय पण पोरगा कसा आहे, ते मधलं कधी म्हणाल का पोरगा वाईट आहे? कधीच नाही. त्याला जर तुम्ही विचारलं ना, लाख वाईट असू दे पोरग, पण मध्यस्थ्याला विचारलं पोरगा कसं आहे, तर ते मध्यस्थी म्हणतं पोरगा नंबर 1. गावात तसं पोरग नाही भेटणार. आपल्या पुढं लहानाचा मोठा झालाय बघा. सुपारीचं व्यसन नाही, दारू बिरू लांब राहिली कधीच नाही. लय धार्मिक पोरग. तुमची पोरगी देऊन बघा, राणी सारखी राज्य कराल, आपला शब्द आहे. हे कोण म्हणतं? एजंट. सुपारीचं खांड खात निमतात आमच्याकडे. खांड, सुपारीचं खांड. आता अशी भानगड. उद्धालकानं भगवंताला विचारलं, देवा पोरगी कशी आहे? देवानं सांगितलं टेन्शन घेऊ नका, पोरगी लई भारी आहे, तू फक्त लग्नाला उभा राहा. उद्धालक उभे राहिले लग्नाला. आणि काय महाराज, अवदसेचं आणि उद्धालकाचं लग्न झालं. लक्ष्मीचं आणि भगवान विष्णूचं लग्न झालं. दोन्ही आपल्या घरी गेले. उद्धालक घरी आले, आश्रमामध्ये आले. सकाळची वेळ आहे. सडा सर्वण जप स्नान तुळशीला पाणी मंत्र हे चालू झालेलं अवदसेनं बघितलं. तिच्या कपाळाला आठ्या पडल्या आणि अवदसा म्हणते इथे राहायचंय आपल्याला. उद्धालक म्हणाला हो, हे माझं घर आहे, हे आश्रम आहे, काही मंडळी इथे राहतात, सकाळची वेळ असल्या कारणानं सकाळची विधी. अवदसा म्हणाली मला ही जागा आवडली नाही, मला नाही इथे मी पायच नाही ठेवू शकत, मग मला दुसरीकडं जमत नाही. इथे तुम्हाला सांगते वेगळं निघा, मला नाही राहायचं. आता राहायचं नाही. उद्धालकाने विचारलं दुसरीकडे जाऊन राहू? इथे नाही, हा प्लॉट नाही, तो प्लॉट नाही, हे घर अजिबात नाही. उद्धालकानं विचारलं तुला जागा कशी पाहिजे, मला जरा वर्णन सांग.
तशी जागा शोधायला बरं. औदसेनं सांगितलं, ऐका, औदसेनं सांगितलं, मला असं घर आवडतं ज्या घरामध्ये 4 दिवस झाडल्या जात नाही, ज्या घरामध्ये देवाचं देवघर असून सुद्धा देवाची पूजा केली जात नाही, ज्या घरातील तुळशी वृंदावनाला पाणी टाकलं जात नाही, ज्या घरातील भांडण संपत नाही, ज्या घरामध्ये सासू सासऱ्यांचा सन्मान होत नाही, ज्या घरातली किरकिर संपत नाही, घरातील जाळे काढल्या जात नाही, अशी जागा, असं घर मला आवडतं. या घरामध्ये माझं वास्तव्य नेहमी राहतं. उद्दालक म्हणाला, मला वाटलं तुझं नाव अवदसा असेल, पण तू पक्की अवदसा निघालीस. देवानं माझ्या गळ्यात घातलंय खरं, पण मी नाही बाबा तुला सांभाळू शकत. ते उद्धालकानं काय केलं, पिंपळाच्या झाडाखाली बसवलं. या ठिकाणी बस म्हणे, मी जरा घर बघून येतो. उद्धालक गेले, ते परत आलेच नाही. झाडाखाली बसलेल्या अवदसेनं देवाला आवाज दिला, रडायला लागली आणि भगवंत खाली आले. काय पाहिजे, तुझं लग्न लावून दिलं ना? अवदसेनं सांगितलं, माझं लग्न लावलं खरं, पण माझा नवरा निघून गेला. मग माझी जबाबदारी तुमच्यावर आहे, मग माझ्याशी तुम्ही लग्न करा, माझ्याशी लग्न करा. माझ्या बहिणीनं माझी जबाबदारी तुमच्यावर टाकली आहे, माझ्याशी लग्न करावं लागेल. भगवंताला मान्य करावं लागलं आणि देवानं सांगितलं, याच झाडामध्ये तुझं वास्तव्य असेल, शनिवारच्या दिवशी माझं वास्तव्य या ठिकाणी असेल. म्हणून जुनी माणसं म्हणतात, पिंपळाच्या झाडाची पूजा किंवा दर्शन घ्यायचं असेल तर शनिवारी घ्यावं, भगवंताचं वास्तव्य तिथे असतं. मला मुद्दा एक सांगायचा होता, घरामध्ये धान्याचं माप ओलांडून 4 जणांचा साक्षीनं अक्षदा डोक्यावर टाकून जी घरामध्ये येते आणि घराचं गोकुळ करते, तिला लक्ष्मी म्हटलं जातं. घराचा विध्वंस जी करते ना, भावाभावाची भांडणं असतील, आई वडिलांसोबत वेगळं निघणं असेल, किंवा घरामध्ये किरकिरीचं उत्पन्न असेल, ही करणारी असते ना, तिला अवदसा म्हटलं जातं. मग ही असेल तरी भाग्य नाही, मुलगा भाग्य नाही, धन भाग्य नाही. महाराजांनी पुढे सांगितलं, संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ संत दर्शनाने भगवंत प्राप्त झाला. कोणत्या संतांच्या दर्शनाने? कारण संत बरेच आहेत ना. जो जाणेल भगवंत तया नाव म्हणावे संत, शाश्वत आणि अशाश्वत निवाडा करी. माया आणि ब्रह्म याच्यात फरक ओळखला त्याला म्हणावे संत. ऐका, संत म्हणायचं कोणाला? देवाजवळ संत या अधिकाराची व्याख्या कोणाला सांगितली जाते? ऐका, एक सांगते तुम्हाला. पांढरे कपडे अंगावर घातले, भगवे कपडे अंगावर घातले, भगवंताच्या चरणाशी जागा हवी असेल, भगवंताच्या दरबारात जागा हवी असेल, एक सांगू का तुम्हाला, अंगावरती पांढरे शुभ्र कपडे घातलेले आहेत, ज्ञानेश्वरीचा ग्रंथ पाठ आहे, वारकरी संप्रदायाचं वैभव म्हणून कपाळाला बुक्का लावलेला आहे. ऐका बरं, अंगावरती पांढरे शुभ्र कपडे घातलेले आहेत, सकाळ संध्याकाळ हरिपाठ तोंडामध्ये आहे, पहाट झाली की काकडा तोंडातून येतो आणि कपाळाला अष्टगंध बुक्का लावलेला आहे. वारकरी संप्रदायाचं महाराजांचं वैभव पुरेपूर अंगावरती आहे. आणि हे एवढं सगळं अंगावर असेल, पण चारित्र्यावर जर डाग असेल तर त्या माणसाला भगवंताच्या दरबारात जागा नाही, जागा अजिबात. काय उपयोग आहे महाराज? तुमच्या गळ्यामध्ये माळ आहे, तोंडामध्ये रामकृष्ण हरी 24 तास वाजताय, मोठ्या मोठ्या माळा गळ्यामध्ये घातल्या, माफी मागते, दिलगिरी व्यक्त करून बोलते तुम्हाला. या वारकरी संप्रदायामध्ये काही काही माणसं गवा सोबत काय सांगा महाराज, सध्याचा काळ एवढा बेकार निघायला लागला, शोकांतिका वाटते आणि म्हणावंसं वाटतं. नाही रे बाबा, समाज आपल्याला मान्यता देतो, समाज आपल्या पाया पडतो, समाज आपल्याला संतांच्या जागेवर म्हणून दृष्टीने बघतो. आणि आमची नजर वारकरी संप्रदायाचं वैभव अंगावर असेल आणि आमची नजर जर एखाद्या लेकीबाळीवर वाकडी जात असेल, एखाद्या स्त्रीकडे परस्त्रीकडे वाईट नजर टाकल्या जात असेल, जगानं तुम्हाला आपलंसं करावं, समाजानं तुम्हाला जागा द्यावी, पण भगवंत मात्र तुम्हाला जागा देणार नाही, एवढं मात्र लक्षात ठेवा. म्हणून सांगते, संत म्हणायचं कोणाला? संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडीला. दिखावा जर झाला, एका सिनेमाच्या टाकी पुढे एक आंधळा उभा होता, एका माणसाने 10 रुपये टाकले,
साहेब 10 रुपये चालत नाही दुसरे द्या. कोण म्हणतंय? आंधळ, ज्याला दिसत नाही. साहेब थांबा, चालत नाही दुसरे द्या, चालत नाही दुसरे द्या म्हणता बरोबर त्यानं सांगितलं 10 नाही 50 देतो, पण एक सांग, हे 10 चालत नाही हे तुला कळालं कसं? त्या आंधळ्यानं सांगितलं साहेब त्याचं असं आहे, मी काही खरा आंधळा नाही, खरं खरं सांगतो मी खरा आंधळा नाही, मला दोन्ही डोळ्यांनी चांगलं दिसतं, मी खरा आंधळा नाही. इथं उभा राहिलेल्या आंधळ्याच्या बदली जाग्यावर बदली आंधळा म्हणून मी इथं उभा राहिलेलो आहे आणि म्हणून मला दिसलं तुम्हाला सांगितलं 10ची नोट चालत नाही बदलून द्या. पुढच्या साहेबांना सांगितलं मी तुला आता 50 नाही 100 देतो, पण एक सांग, इथं दररोज जे उभा राहत होतं मागायला बिचारा आंधळा ज्याला दोन्ही डोळ्यांना दिसत नाही, गरीब होता, मी नेहमी आलो की त्याच्या हातावर पैसे टाकत होतो, मला सांगा इथला रोजचा आंधळा कुठं गेला? काही अडचण आहे का? ते बदली आंधळ म्हणाल साहेब त्याचं असं आहे, इथला रोजचा आंधळा आतमध्ये पिक्चर बघायला गेलाय. आणि त्या आंधळ्यानं मला सांगितलंय पिक्चर बघून होईपर्यंत धंदा बंद नाही पडला पाहिजे. तू उभा राहा, तुला अर्ध कमिशन म्हणून कमिशन वाली उभा राहिलोय, बाकी काही नाही. मला सांगा ते आंधळ नाही हे आंधळ नाही, लबाडपणा आहे. अगदी तसंच आमच्या आयुष्यामध्ये आहे. गाढवानं सिंहाचं कातडं पांघरलं म्हणून तर सिंह होत नाही, अगदी तसंच आहे. संत म्हणून आम्ही दिखावा केला तरी होत नाही. संत म्हणावं कुणाला महाराज? संत जाण्याची आवड असावी. आमचं कसं आहे माहितीये का, केस जोपर्यंत तरुण आहे तोपर्यंत भजनाला लागत नाही, जोपर्यंत ताकद आहे तोपर्यंत मंदिरात जात नाही. आणि आमची मर्यादा आणि आमची परंपरा सध्याची पिढी, केस पिकले का मग मंदिरात, पुढचे दात पडले का मग सप्त्याला, कानाचा पडदा फाटला का मग कीर्तन करायच्या बरोबर पुढं कानाचा पडदा कामातून गेला आयुष्यभर कीर्तनात येणार नाही, आणि ते पडदा फाटलं की मग बुवाच्या पुढं, आणि बुवा ओरडून ओरडून सांगणार तुकाराम महाराज काय सांगतात, त्याला ऐकूच कुठे येतं. ते म्हणते कान गेले की कीर्तनात, आणि लेकरानं हाकलून दिलं, पोरानं घराच्या बाहेर हाकललं का मग पंढरपूरची वारी आली, आयुष्य गेलं, महाराज बोंबलून बोंबलून मेलं, चला ना वारीला चला ना वारीला. ते म्हणते नातू राहतच नाही. दुसऱ्या वर्षी चला ना वारीला, आपल्या दाढी शिवाय नातवाला जमतच नाही, दाढी सोडतच नाही नातू. काय सांगा महाराज. आणि मग आता लेकरू सांभाळून झालं, नातू सांभाळून झालं, सगळं झालं की मग पोरानं हकललं का मग ते दिंडीकरांना, ज्यांची दिंडी आहे, ज्यांचे महाराज प्रमुख, त्यांना आवाज फोन, महाराज हाय का एखादं सीट, बिशी भरतो पण घ्या दिंडीत. कधी सगळं झाल्यावर काय सांगा महाराज. ऐका,
संत म्हणावं कुणाला, संत अधिकार एकच मिनिटात तुम्हाला सांगते. मंबाजीने काट्याच्या फांदीने मारलं तरी तुकोबारायांनी हात दाबून दिले, त्याला म्हणावी संत. पान खाऊन अंगावर थुंकलं तरी नाथ महाराजांनी त्याचे उपकार मानावे, की तुझ्यामुळं मला स्नानाचं पुण्य प्राप्त झालं, त्याला म्हणावे संत. संत तोची जाना जगी दया क्षमाजाचे अंगी, दया क्षमाजाचे अंगी, दया क्षमाजाचे अंगी. जगी दया क्षमाजाचे अंगी, दया क्षमाजाचे अंगी, दया क्षमाजाचे अंगी. ऐका, जगद्गुरु तुकोबाराया देहूगावी राहत असताना जरा लक्ष देऊन ऐका, संत म्हणजे काय, संतांचा अधिकार काय, संतांचं सामर्थ्य काय ऐका. जगद्गुरु तुकोबाराया देहूगावी राहत असताना तुकोबारायांचं नाव वाढायला लागलं आणि लोकांना बघवलं नाही. तुकोबारायांनी लिहिलेला गाथा इंद्रायणी मध्ये बुडवला. त्याच्यामध्येच रामेश्वर शास्त्री नावाचा एक गृहस्थ पण होता. देहू मधून रामेश्वर शास्त्री बाहेर निघाले, चिंचवडच्या दिशेनं निघाले. ऐका, देहू गावाच्या बाहेर निघाले, घरी जावं. इंद्रायणी मध्ये गाथा बुडवून झाला होता. देहू गावाची वेस ओलांडली आणि पुण्याच्या दिशेनं शास्त्री निघाले. रस्त्यानं जाता जाता 2-4 पाऊलं चालले. कधी देहूला आला असाल वारीला, किंवा देहू ते पंढरीची वारी या दरम्यान जर आला असाल तर एक गोष्ट लक्षात येते. देहूची मेन कमान ओलांडल्यानंतर काही पाऊलं चालले की तिथे एक विहीर आहे. तिला अनगडशहा फकीराची विहीर म्हणतात. ऐका, जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा बुडवला नाही ते तुकोबारायांना बोलले आणि रामेश्वर शास्त्री पुण्याच्या दिशेनं जातात. रस्त्याने जात असताना अनगडशहाची विहीर दिसली आणि याला वाटलं उन्हाचा पारा वाढलेला, तळपायला लागलेलं ऊन, जरा आंघोळ करावी, स्नान करावं आणि मग पुढे जावं, थंड वाटेल म्हणून रामेश्वर शास्त्री त्या विहिरीजवळ गेले. अंगावरचे कपडे काढले आणि स्नान करावं, उडी मारावी. आजूबाजूची 2-4 माणसं आली. अहो जरा ऐकता का, काय आंघोळीला जाताय खरं, पण ही विहीर अनगडशहाची आहे. त्याला विचारल्याशिवाय या विहिरीतलं पाणी सुद्धा प्यायला कोणी नेत नाही. तो माणूस खूप खतरनाक आहे. एकच काम करा, आधी विचारा आणि मग पाण्यामध्ये जा. त्याला विचारल्याशिवाय विहिरीच्या जवळ पण कोणी येत नाही. हा म्हणाला, अहो काय विचारायचंय, मला आंघोळ तर करायची आहे. 2 मिनिटात आंघोळ करतो बाहेर येतो, फक्त थंड व्हावं एवढी इच्छा आहे. काय करायचं कर बाबा म्हणे. अंगावरचे कपडे काढले, विहिरीमध्ये उडी टाकली. विहिरीमध्ये उडी टाकली, उडी मारण्याचा आवाज अनगडशहाच्या कानावर गेला. झोपडीमध्ये बसलेले अनगडशहा फकीर शिष्याला विचारलं, काय झालं रे, कोण आहे बाहेर? त्यानं सांगितलं, कुणीतरी माणूस आहे, आंघोळीला उतरलाय. त्याला सांगितलं जाऊ नको, तरी तो गेलाय. अनगडशहाला राग आला. रागाच्या भरामध्ये अनगडशहानं शाप दिला, ऐसे ही डुबते रहो. शाप दिला, असंच पाण्यात डुबत राहा. आंघोळ झाली, बाहेर निघावं म्हणून रामेश्वर बाहेर निघाले. अंगाची दाह व्हायला लागला, अंगाची लाही लाही व्हायला लागली. कळेना, गरम पाण्यामध्ये गेलं, थंड वाटलं. बाहेर आले, अंगाचा दाह. पाण्यात राहिलं तरच शांत वाटायचं, पाण्याच्या बाहेर येऊच देईना. शाप होता. पूर्ण दिवस गेला पण बाहेर येईना. माणसं गोळा झाली. रामेश्वरानं विचारलं, काय हो, काय करू? पाण्याच्या बाहेर निघता येत नाहीये, घरी झाले, घरी जायचे, संध्याकाळ होतीये. लोकांनी सांगितलं, या संकटातून सुटका करून घ्यायची असेल तर एकच मार्ग आहे. कुठला? अनगडशहाकडे तुम्ही जाऊ शकणार नाही आणि तो तुम्हाला याच्यातून बाहेर काढणार नाही. देहू गावामध्ये तुकाराम महाराज नावाचे संत आहेत. तुकाराम महाराजांना जाऊन भेटा, त्यांना बोला, याच्यातून तुमची सुटका तुकाराम महाराज करतील. हा म्हणला, अरे येड्या, आत्ताच गाथा बुडवून आलोय, आत्ताच गाथा बुडवून आलोय आणि हे काय कर, पर्याय नाही म्हणे. जायचं असेल तुकोबारायांकडे जा.
रामेश्वरानं सांगितलं मी बाहेर निघू शकत नाही. शिष्याला सांगितलं एक काम करा म्हणे. 2 शिष्य महाराजांकडे पाठवले. जा तुकोबारायांकडून सांगा. हे 2ही शिष्य तुकोबारायांकडे गेले आणि सांगितलं महाराज आमचे गुरु पाण्यामध्ये आंघोळीसाठी उतरले. अनगड शहानं शाप दिला. बाहेर निघाला की दाह होतोय. काहीतरी करा. तुम्हाला माफी मागण्यासाठी आमच्या गुरूंनी पाठवलं. मला सांगा आपला शत्रू जर पाण्यामध्ये बुडायला लागला आणि कुणी आपल्याला बातमी दिली आमका आमक पाण्यात बुडतय, आपण काय करणार? अजून बुडू दे. वरून दगड टाकला तरी चालेल, बुडू दे. तुकोबारायांना सांगितलं रामेश्वर शास्त्री असं असं आहे. तुकोबारायांनी अभंग लिहिला. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्रहीन खाती सर्पतया. जा म्हणे वाचायला द्या, सुटका होईल. जगद्गुरु तुकोबारायांनी लिहिलेला अभंग रामेश्वरांनी वाचला. ते पत्र वाचलं. वाचता बरोबर अभंगाचं सामर्थ्य, प्रमाणांचं सामर्थ्य, जगद्गुरु तुकोबारायांच्या वाणीचं प्रभुत्व. अभंग वाचता बरोबर विहिरीमधून बाहेर आले. अंगाचा दाह होणारा शांत झाला. तिथूनच हात जोडले रामेश्वरानं. नमस्कार महाराज, तुमचा चमत्कार कळाला. माफ करा मला. परत कधीतरी भेटायला येईल दर्शनाला, पण आता घरी जातो. लांबूनच नमस्कार केला आणि घरी गेलं. मला हे सांगायचं नव्हतं, मला पुढचं महत्वाचं आहे. रामेश्वर शास्त्री निघून गेले आणि अनगड शहा झोपडीतून बाहेर आलेले आहेत. आणि अनगड शहानं पाहिलं विहिरीमध्ये कुणीच नाही. शिष्याला विचारलं तो माणूस कुठे आहे रे? त्यांनी सांगितलं तो गेला घरी. असं कसं काय? मी तर शाप दिला होता, माझ्या शब्दाच्या पलीकडे कुणी जाऊ शकणार नाही, पाण्यातनं बाहेर निघू शकत नाही. एक त्यांनी सांगितलं देहू गावामध्ये तुकाराम महाराज नावाचे संत आहेत, त्यांनी काहीतरी पाठवलं आणि याच्यातून सुटका झाली. अनगड शहानं विचार केला माझ्या शब्दाच्या बाहेर जाण्याचं सामर्थ्य कोणातच नाही आहे. हे तुकाराम महाराज कोण आहेत ज्यांनी या माणसाची सुटका केली? जरा तुकाराम महाराज बघितले पाहिजे. तुकाराम महाराजांना बघितलं पाहिजे, भेटलं पाहिजे. तुकाराम महाराज कोण आहेत, कसे आहेत बघण्याकरता अनगड शहा देहूच्या रस्त्यानं निघाला. आणि अनगड शहा फकीर रस्त्याने जात असताना त्यांचं फकीर होते ते हातामध्ये कटोरा होता. तो कटोरा हातामध्ये घेतला. आता काही नवीन लोकांना कटोरा माहिती नसेल. जुन्या काळामध्ये फकीर हातामध्ये कटोरा काळ्या कलरचा असायचा, एवढा लांब 6 ते 7 इंच आतमध्ये खोलगट असायचं. थोडस एवढंच ते भांड. हे भांड घेऊन मागायचं. ही भिक्षा मागत असताना मागत 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 अनगड शहा निघाले. म्हणे मागणंही होईल आणि तुकाराम महाराजांना बघणंही होईल की ज्यानं हा चमत्कार घडवला. एक एक घर मागायला लागले. आता पुढचं सांगते तुम्हाला. हा कटोरा असा होता, सिद्ध झालेला कटोरा, चमत्कारी कटोरा म्हणावं लागेल. या कटोऱ्याचं महत्व असं होतं कितीही धान्य टाकलं तरी तो कटोरा भरत नव्हता, अर्धा रिकामा राहायचा, भरत नव्हता. एक वर्णन आलेलं आहे चिंचवडच्या सावकारानं कटोऱ्याचं महत्व जाणून घेण्यासाठी धान्याचे पोतेच्या पोते कटोऱ्यामध्ये टाकले. धान्याचे पोतेच्या पोते खाली केले, पण तो कटोरा भरल्या गेला नाही, अर्धा रिकामाच राहिला. एवढं महत्व त्या कटोऱ्याचं. आणि असा कटोरा घेऊन, कटोऱ्याचं महत्व लक्षात ठेवा, असा कटोरा घेऊन देहूमध्ये निघालेले आहेत. आणि अनगड शहा फकीर जगद्गुरु तुकोबारायांच्या घरासमोर दरवाजासमोर उभा राहिले. आणि अनगड शहानं हात पुढे केले आणि आवाज दिला, आहे का कुणी घरी? कटोरा भर दे मेरा जी मैया, कटोरा भर दे मेरा, कटोरा भर दे मेरा जी मैया, कटोरा भर दे मेरा जी मैया, कटोरा भर दे मेरा, कटोरा भर दे मेरा जी मैया, कटोरा भर दे मेरा, कटोरा भर दे मेरा जी मैया, कटोरा भर दे मेरा, कटोरा
कोणी आहे का? माझा कटोरा भरा, आवाज दिला. आता लक्ष द्या महिला मंडळ. अनगडशहा दारात उभा आहे, कटोरा समोर उभा केलेला आहे. आतमध्ये काही दिवसापूर्वीच दुष्काळ पडला आणि जगद्गुरु तुकोबाराय यांनी घरामध्ये जितकं अन्नधान्य संपत्ती होती, ज्याला लागेल ती तुकोबाराय यांनी वाटून दिली. घरामध्ये अन्नाचा कण नाही, गरिबी परिस्थिती, सकाळपासून पोटामध्ये खायला अन्न नाही. जगद्गुरु तुकोबाराय भजनासाठी भंडारावर निघून गेलेले. दुपार व्हायला लागली, सूर्य डोक्यावर आला तरी लेकरांच्या पोटात अन्न नव्हतं. आणि जिजाबाईनं विचार केला, मी उपाशी राहिली तरी चालेल, पण माझ्या लेकराच्या पोटात अन्न गेलं पाहिजे. माझी लेकरं उपाशी राहता कामा नये, 2 घास तरी त्यांच्या पोटात गेले पाहिजे. जिजाबाईनं शेजारच्या घरून थोडस धान्य आणलं. लेकरं उपाशी आहेत, माझ्याकडे आली की परत देईन बरं तुला. थोडस धान्य आणलं, लेकरांना पुरेल एवढंच धान्य. जिजाबाईच्या पोटात सुद्धा घास जाणार नव्हता. एवढं धान्य जिजाबाईनं आणलं. जात्याजवळ बसलेल्या आहेत, जात दळण दळायला लागलेले आहेत. धान्य टाकावं, या धान्याचं पीठ होईल आणि या पिठापासनं जेवण बनवून माझ्या लेकराला खायला देईल म्हणून जिजाबाई दळण दळायला लागली. लवकर लवकर पीठ आलं पाहिजे. दळण दळतीये, जात्यावरचा हात भराभरा फिरतोय आणि एवढी हात अनगडशहानं आवाज दिला, माई भिक्षा वाढा. जिजाबाईच्या कानावर शिसे ओतावे असे शब्द कानावर पडले. तुकोबारायांचे तत्व होते, दारात आलेला अतिथी मोकळ्या हातानं वापस गेला नाही पाहिजे. आणि जिजाबाई मनातल्या मनात हृदय कळवळून आलं. जिजाबाई म्हणते, दिलं असतं थोडस काहीतरी, पण आज या फकीराला वाढलं तर माझी लेकरं उपाशी मरतील. 2 घास लेकरांच्या पोटात गेला पाहिजे. नाही देऊ शकत, नाही देऊ शकत. महाराज माफ करा मला. आज तुमच्या दारातला अतिथी वापस जातोय, पण मला माफ करा. पर्याय नाही. खाली मान घातली जिजाबाईनं आणि तसंच दळण दळत बसली. पण महाराज, अंगणामध्ये तुकोबारायांची मुलगी कन्या भागीरथी नाव, भागीरथी खेळत होत्या. 8 ते 9 वर्षांचं वय असेल बाळाचं. लहानशी मुलगी अंगणामध्ये खेळती आहे. दारामध्ये फकीर आवाज देतोय, पण आपली आई बाहेर येत नाहीये. आई तर असं कधी करत नाही, कुणी आलं तरी देते. आज का बरं आई येत नाही? पळत आलं लेकरू, आई आई, अगं बाहेर कुणीतरी आलंय, वाढ ना थोडस धान्य, पीठ दे. लेकराचा आवाज कानावर ऐकला आणि तशीच रडत दळण दळतीये. नाही देऊ शकत. भागीरथी, जरा खेळ बरं देते मी. थोडा वेळ निघून गेला तरी येईना. परत लेकरू आला, आई अगं खूप वेळ झालं. इकडं अनगडशहानं ठरवलं होतं, तुकाराम महाराजांना बघितल्याशिवाय जायचं. दरवाजातनं हालायला तयार नाही. आणि इकडं जिजाबाईचं दळण चालू. लेकरू परत आलं, आय आय वाढ ना ग थोडस, नाही तर माझ्याकडं दे, मी जाऊन वाढते. कार्टे, तुला सांगितलं ना, गप खेळ, नाहीतर घरात बस, दिसू नको त्याच्या पुढं, अजिबात जाऊ नको. उभा राहील आणि निघून जाईल. आपल्यालाच खायला अन्न येईल, त्याला कुठं वाढू. दळण दळायला लागले. त्या लेकरानं पाहिलं, राहवलंच नाही. तुकोबारायाची लेक होती. जिजाबाईच्या मागणं हळूहळू हळू पाय टाकत आल्या आणि जात्या भोवती जे पीठ सांडत होतं ना, ते चिमुकला हात भस्सकणे घातला. सांडलेलं पीठ जेवढं मुठीत घेता येईल तेवढं वरबाडलं आणि पळत सुटलं. भागीरथीनं पीठ नेलं. जिजाबाईनं पहिला राग आला, ह्यांना खायला घालायसाठी मरमर करते आणि हे लोकाला वाटतात बापही तसा आणि लेकही तशी. राग आला जिजाबाईला, पळत आल्या. अंगणात येईपर्यंत पोरीला धरलं. दे इकडं पीठ. दोघींची झटापटी व्हायला लागली. तुला सांगितलं ना देऊ नको, कळत नाही कार्टे, तुला एकदा सांगितलेलं. दोघींची झटापटी झाली. या झालेल्या झटापटीमध्ये मुठीमध्ये पकडलेलं पीठ, अर्ध पीठ खाली सांडलं, अर्ध पीठ राहिलं. आईच्या हाताला झटका दिला भागीरथीने आणि अनगडशहा फकीराच्या कटोऱ्यामध्ये पळत जाऊन ते पीठ टाकलं. विचार करा, 9 वर्षाचं बाळ केवढं असेल, त्याचा हात केवढा, त्याची मूठ केवढी, मुठीमध्ये सापडलेलं पीठ केवढं, त्याच्यातलंही अर्ध खाली सांडलं, अर्ध राहिलेलं. अर्ध्या मुठीचं पीठ त्या लेकरानं कटोऱ्यामध्ये टाकलं आणि बघा
धान्याचे पोतेच्या पोते टाकले तरी जो कटोरा भरल्या जात नव्हता तो कटोरा अर्ध्या मुठीच्या पिठानं भरून खाली सांडायला लागला. ऐसा संताचा महिमा, ऐसा संताचा महिमा, ऐसा संताचा महिमा, ऐसा साठव संत दर्शनाने भगवंत प्राप्त झाला. मिळालेला भगवंत आमच्या हृदयामध्ये साठवला. महाराज सांगतात, बसलेली सर्व मंडळी हाताने टाळी मुखाने भगवंताचं गोड असा हरिनाम. आयोजकांचं आणि नियोजकांचं ग्रामस्थांचा आग्रह असा आहे की चालू करण्यासाठी थोडासा उशीर झाला, त्या कारणानं एक 15 मिनिटं पुढं कीर्तन जाऊ द्या, म्हणजे 11:15 कीर्तन संपवा अशी आयोजकांची विनंती आहे. आणि त्या विनंतीला मान देऊन थोडंसं आता 15 मिनिट पुढं जायचंय तर 1 मिनिटाचं सांगते. कारण असं तरी आम्ही 9:04 आपल्या गावामध्ये इथं पोहोचलो. म्हटलं जरी वेळ झाला, थोडासा प्रॉब्लेम आणि थोडीशी अडचण अशी निर्माण झाली. कार्यक्रमाचं जे आपण नियोजन लिहिलेलं असतं, कार्यक्रमाची डायरी, माझी पर्स चोरीला गेली. गाडीचं एक काच उघडं राहिलं. गाडी थोडीशी लांब उभी होती, कार्यक्रम चालू होता. त्याच्यामध्ये त्या पर्समध्ये डायरी ठेवलेली असल्या कारणानं सर्व नियोजन कार्यक्रमाचं जे काही तारखा असेल त्याच्यात लिहिलेलं होतं आणि आपली तारीख त्याच्यात लिहिलेली. विषय असा झाला, आमचे जे दादा आहेत त्यांचं फोनचा काहीतरी प्रॉब्लेम झाला. दादांकडून फोनचा प्रॉब्लेम झाला आणि त्यांना विश्वास, एकदा फोन केला की महाराज येणार, हे 101% खरं आहे. त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी म्हटलं आता प्रत्येक कार्यक्रमाचं इथून पुढं मे पर्यंतचं असं आहे, आता फोन केला की मग आम्हाला ते कळणार आणि पुढे जाणार, असं थोडीशी अडचण निर्माण झाली. आणि या अडचणीनं रात्री 400 किलोमीटरचा कार्यक्रम, बऱ्याच लोकांना एक गैरसमज थोडासा निर्माण झाला. माझ्या नावाच्या खाली पंढरपूर टाकलेलं आहे. माझं माहेर पंढरपूर आहे, म्हणजे माझे आई वडील अजूनही आता पंढरपूरमध्ये वास्तव्यास आहेत, अनिल नगर या ठिकाणी. माझं माहेर पंढरपूर आहे, पण राहायला मी देहूला आहे, म्हणजे पुण्यामध्ये तुकोबारा यांचं जे गाव आहे देहू गाव, देहूमध्ये राहायला आहे. तर सर्वांचा गैरसमज असा झाला की महाराज पंढरपूरवरून येणार आहे आणि दुपारी अचानक फोन आला, किती वाजता महाराज पोचताय. नियोजनच माहिती नाही, डायरी जवळ नाही, काय करायचं कळेना. अचानक मला वाटतं 1:45 फोन झाला, कधी निघताय. आणि मग मी म्हटलं जरा पत्रिका मला व्हॉट्सअपला पाठवा, मी बघते. आणि मग लोकेशन पाठवलं. मलाही विश्वास बसत नाही. 10:53 आपल्या या लोकेशनला पोहोचण्याचा वेळ मला मोबाईलवर दाखवत होता. म्हटलं आता काय करायचं, 11 वाजता जाऊन कीर्तन होणारच नाही, 11 वाजता जाऊन उपयोगच नाही, काय करायचं. तरी पण एक मन असं सांगितलं की ज्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे, ज्या लोकांनी विश्वासानं आपल्याला कार्यक्रमासाठी गावात बोलावलंय, त्या लोकांचा विश्वास आहे. आम्ही जर आलो नाही तर तुम्हाला वाटेल
की महाराजांनी फसवलं, दुसरीकडे जास्त पाकिट भेटलं असेल म्हणून महाराज तिकडे गेले, असं होऊ शकतं. म्हटलं काय करावं, कारण माझ्याच्याने कधी असं घडलं नाही. एकदा ठरलं, फिक्स झालं म्हणजे झालं, असं कधी घडलं नाही. पण या अडचणीमुळे प्रॉब्लेम झाला आणि जी गाडी काढली, म्हणलं जे होईल ते होईल. आपण तिथे जाणं महत्वाचं आहे. आपला कार्यक्रम नाही झाला किंवा काही झालं, तिथे पोहोचणं महत्वाचं आहे. म्हणून आम्ही निघालो, इतकं फास्ट निघालो. आणि नशीब इतकं, आळंदीच्या रस्त्यांना नेहमी ट्रॅफिक असतं, थेऊर मधून जाताना नेहमी ट्रॅफिक असतं, लोणी काळभोर मधून तिथं काही वेळ ट्रॅफिक असतं. पण आज दिवस काय होता माहिती नाही, जशी गाडी काढली कुठेच ट्रॅफिक लागलं नाही. इतक्या फास्ट मध्ये पोहोचायचंय. निदान माझं एक ध्येय असं होतं की 11चा वेळ दाखवतोय ना बाबा, 10 पर्यंत तरी आपण गावात पोहोचलं पाहिजे. थोडंसं मागं पुढं झालं तरी समजून घेता येईल. एवढी फास्ट 1 मिनिटासाठी तुम्हाला सांगते, गाडी पेट्रोल टाकायला मध्ये पंपावर माझे मिस्टर आहेत पांडुरंग महाराज सांगळे, त्यांना मी धन्यवाद व्यक्त करेन. काही चहा नाही, पाणी नाही, काही नाही, पेट्रोल भरेपर्यंत मला म्हणले एखादा बिस्किट पुडा घ्या, एखादी पाण्याची बाटली तरी, पेट्रोल टाकतोय तोपर्यंत घ्या, गाडीमध्ये खाता येईल. आणि तशी इतकी फास्ट गाडी वेगाने आपल्या गावापर्यंत. आणि मलाच विश्वास बसत नाही, जिथे 10:53 मॅप दाखवला तिथे 9:04 वेळ मला कुर्डुवाडीला आल्यानंतर दाखवली. वेळ कमी होत गेला, ट्रॅफिक कमी असल्यामुळं, आणि इथपर्यंत वेळेवर पोहोचलो. ही भगवंताची कृपा आहे. आणि त्या कारणानं थोडंसं तुमचं मला वाटतं नियोजन, मला सांगितलं की 8:30ला दररोज भजन चालू होतं, पण आज त्या थोड्याशा अडचणीच्या कारणानं 9 वाजता, तरी मी गाडीतून उतरल्या दादांना म्हटलं, दादा भजन आधी चालू करायला सांगा, मग बाकीचं. तरी म्हटले नाही, तुम्ही नाश्ता करा, चहा प्या, दूध तरी घ्या. म्हटलं काहीच नको, आधी भजन करा, कीर्तन झाल्यानंतर बघू. ही एक भगवंताची कृपा आहे. विठ्ठला बसलेली सर्व मंडळी, हाताने टाळी, मुखाने भगवंताचं गोडसं हरिनाम. खरं तर हा विषय सांगण्याजोगा नाही. मगाशी आमच्या दोघांची चर्चा पण झाली की हे सांगायला पण नको, कारण कसं असतं, सध्याचा काळ वेगळा आहे. कुणी विश्वास ठेवतं, कुणी ठेवत नाही, किंवा कुणाला वाटतं सांगायचं म्हणून सांगावं. पण तरीही सुद्धा नारदाच्या गादीवर उभा राहिल्यानंतर मला वाटलं की जे आहे ते सांगावं. हाताने टाळी, मुखाने भगवंताचं गोडसं हरिनाम. सर्वांनी नामस्मरण आणि टाळी. हरी सरळ सरळ हातवर, पंढरपूर गजबजावं. विठोबा रखुमा ऐका. रक्ताचा थेंब आणि थेंब या मातीमध्ये सांडला, रक्ताचा थेंब आणि थेंब या मातीमध्ये सांडला, तेव्हा हिंदवी स्वराज्य निर्माण झालं. एक एक मावळा पणाला लागलं, तेव्हा 32 मणांचं सोनेरी सिंहासन रायगडावर शिवछत्रपतींचं उभा राहिलं. शिवरायांच्या विचारांनी चालणारा आमचा महाराष्ट्र, छत्रपतींच्या तत्वांनी चालणारा माझा महाराष्ट्र, या महाराष्ट्राच्या माती
आमचा स्वाभिमान आहे. गर्व आहे आम्हाला मराठी असण्याचा, गर्व आहे आम्हाला महाराष्ट्रामध्ये जन्म घेतल्याचा. टाळ मृदंगाचा गजर ऐकायला येत असेल तर आमच्या भूमीमध्ये, विण्याचा झंकार ऐकायला येत असेल तर आमच्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये. या मातीमध्ये परस्त्री माते समान जाण हा उपदेश करणारे जगद्गुरु तुकोबा आहे. रस्त्याने चालणारी प्रत्येक स्त्री ही आमच्या आईच्या जागेवर आहे. हे विचार समाजापर्यंत पोहोचवणारे छत्रपती शिवाजी महाराज. इथं बसलेले माझे मावळे, ज्याच्या कपाळाला चंद्रकोर आणि भगवी शाल गौरवानं ज्यांना फडकवावी, त्या छत्रपतींच्या मावळ्यापासून कधीच कुठल्या स्त्रीला धोका, कधीच कुठल्या स्त्रीला सुरक्षित नाही असं वाटावं हा विषयच निर्माण होत नाही. म्हणून आदरानं सांगावं वाटतं. पण एका गोष्टीची शोकांतिका वाटते. सध्याचा काळ पाहिला तर स्त्री सुरक्षित नाही. गेल्या काही दिवसात 4 वर्षाच्या लेकरावर बलात्कार झाला. बोलू नये पण 2 मिनिटासाठी सांगते, काळाची गरज आहे. 4 वर्षाच्या लेकरावर बलात्कार झाला. नुसता अन्याय केला नाही, मारून टाकलं त्या लेकराला. काय चूक होती ऐका. बाथरूमला जायचं असेल तरी त्या लेकराला आईची मदत घ्यावी लागते. या लेकरावर वाकडी नजर टाकण्यात आली. इथं बसलेल्या जेवढ्या आया आहेत ना, पाया पडून हात जोडून तुम्हाला सांगते माऊल्यांनो, ज्यांच्या पोटाला मुलगी आहे, ज्या मुलींच्या आया आहेत, प्रत्येक आईला माझं सांगणं आहे, आपली मुलगी घराच्या बाहेर निघाली, घरातून तिनं पाय बाहेर टाकला की तिला एक शिकवायचं. भांडे नाही घासता आले चालेल, तिला कपडे नाही धुता आले चालेल, स्वयंपाक नाही करता आला तरी चालेल, पण प्रत्येक आईनं मुलीनं घराच्या बाहेर पाय टाकला का तिला सांगायचं, बाळा रस्त्यानं जात असताना कुठल्या माणसानं तुझ्याकडे बघितलं, कुठल्या पुरुषानं वाकड्या नजरेनं तुझ्याकडे पाहिलं, पायातला पायतान काढून तिथंच त्याला हाणायची हिम्मत बाळा तुझ्यात असली. हे एवढं शिकवलं ना. झाशीची राणी लक्ष्मी सांगा तिला जिजाबाई काय आहेत त्या शिकवा तिला. आणि इतिहास सांगावा असं वाटत नसेल तर सुनीता विल्यम्स, कल्पना चावला शिकवा तिला, कळेल मुलगी म्हणून जगायचं काय असतं ते. पुरुष बांधवांना हात जोडून सांगणार तुम्हाला, शिव जयंती आली की जय भवानी जय शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज अंगामध्ये संचरतात आमच्या. रक्त खवळायला होतं, तळपायला होतं, दिशेवर गाणे चालूच असतात. मावळे आम्हीच लढणार, चाकर शोभाच होणार, राजाला राजाला जिंकून या जगभरी, शिवबाराच नाव गाजती. गाणे पाठ झाले आमच्या, पाठ नुसतं जय भवानी जय शिवाजी. एक सांगू का तुम्हाला, चंद्रकोर कपाळाला लावली म्हणजे आम्ही मावळे झालो अजिबात नाही. हात जोडून पाया पडून सांगते दादांनो तुम्हाला, भगव्या शाली फडकावल्या, रुद्राक्षाच्या माळा अंगावर चढवल्या आणि दिवसभर जय शिवाजी ओरडत राहिलात ना तरी तुम्ही छत्रपतींचे मावळे होत नाही. रस्त्याने चाललेल्या प्रत्येक स्त्रीकडे, रस्त्याने चाललेल्या प्रत्येक मुलीकडे स्वतःची बहीण म्हणून ज्या दिवशी बघाल त्या दिवशी छत्रपतींचा मावळा अन्यथा नाही, उगाच नाही. हिंदवी स्वराज्य निर्माण व्हावं राजांनी स्त्रीच्या रक्षणासाठी. आणि हे रक्षण करत असताना या स्वराज्याच्या मातीमध्ये महाराष्ट्र पावन तो झाला, महाराष्ट्र पावन तो झाला, पावन तो झाला, जन्म दिला शूरवीराला, साधू संत मर्त मराठाला, साधू संत मर्त मराठाला, राणा प्रताप वीर शिवबा. नमन माझे महाराष्ट्राला, महाराष्ट्राला.
राज्यामध्येच आणि राज्याचे पाटील काय म्हणतात ते बघून या. येसाजी गेले. पाटील बंगईमध्ये बसलेला होता. होका खेळत होता. कोण आहे रे भाई? येसाजी. का आलायस? राजाचं बोलावलं आले. कशासाठी? काहीतरी तक्रार आली आहे म्हणा राजाकडे. अरे माझी तक्रार तुझ्या राजाकडे. जाऊन सांग तुझ्या राजाला येत नाही म्हणावं. मी केलं ते गावानं सहन केलं पाहिजे. येत नाही म्हणून सांग तुझ्या त्या राजाला. येसाजी वापस आले. प्रणाम केला राजाला, केला राजाला. काय घडतंय? वीरांचा इतिहास सांगायचा असेल, शूरांचा पराक्रम सांगायचा असेल तर या मातीमध्ये गर्वानं सांगावं. ओम नमो श्री जगदंबे. ओम नमो श्री जगदंबे. नमन तुझ अंबे करुणी प्रारंभे. नभावर धाप दुंदल्याता. शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण. शिवरायांचं गाते गुणगान चिरहारे. माझ्या लेकीला न्याय द्या. माझ्या लेकीला न्याय द्या राज. लाल महालात ही मंडळी आलेली आहे. लाल महालात ही मंडळी आलेली आहे. आणि लाल महालात आलेली असताना येसाजीला आवाज दिला. येसाजी 40 घोडेस्वार बरोबर घ्या. राज्याचा आणि त्या गुन्हेगाराला सकाळी दरबारात हजर करा. येसाजी निघालेले आहेत. घोड्यावर स्वार झाले आणि येसाजी टाच मारले घोड्याला. मर्द मराठा येसाजी कडी. मर्द मराठा येसाजी कडी. निघाला तातडी तडक निघाला राज्य गावाला. तडक निघाला राज्य गावाला. गावाचा बंदोबस्त केला. गावाचा बंदोबस्त केला. काठ्या लावल्या दंडाला. रातोरात आणला पुण्याला निराहारी. लाल महालाचा चौथरा तुडुंब भरलेला आहे. बारीक, बारीक, बारीक. लाल महालाचा तो चौथरा तुडुंब भरलेला आहे. राजा सिंहासनावर बसलेला आहे. राजा आता काय न्याय देतो? सामान्य माणसानं गुन्हा केला तर शिक्षा मिळते. पण ज्यानं गुन्हा केला तो सामान्य नाही, मोठा माणूस आहे. राजा आता काय न्याय देतात? सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. येसाजी हजर करा. होय राजे. मुसक्या बांधलेल्या राजाचा पाटील दरबारात आलेला आहे. रामजी बाबा. होय राजे. यानंच माझ्या मुलीवर हात टाकला. यानंच माझ्या मुलीवर हात टाकला राजा. यानंच अन्याय केला. याला शिक्षा द्या राज. माझ्या लेकीला न्याय द्या राज. न्याय द्या. पाटील हे म्हणतात ते तुम्हाला मान्य आहे? होय राज. मला गोमुखात न्याय मिळावा. मला
मिनिटासाठी कंट्रोल करा, नंतर आपण विनोद, काय हरकत नाही. थोडंसं 2 मिनिटं. ज्या मुलीवर तुम्ही अन्याय केला ती मुलगी 2 शब्द बोलेल आणि मग तुम्हाला न्याय मिळाला चालेल. नाही राज, ती मुलगी या जगात नाही, ती मुलगी या जगात नाही. तुम्हाला न्याय मिळेल पण या छत्रपती शिवाजी राजाचा न्याय मिळेल. येसाजी, याचे हातपाय तोडा, गाढवावर बसवा आणि गावातून धिंड काढा. कळू द्या जनतेला आमच्या लेकी बाळीवर, आई बहिणीवर वाकड्या नजरेनं जो कोणी बघेल त्याचे हातपाय कलम केल्या जातील. कळू द्या जनतेला. वयाच्या 14 वर्षाला रांजे गावाला तोडला हातापायाला, तोडला हातापायाला. वयाच्या 14व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी एका स्त्रीला न्याय मिळवून दिला. म्हणून आम्ही गर्वानं सांगावं, सह्याद्रीचा सिंह जन्मला, सह्याद्रीचा सिंह जन्मला. आई जिजाऊ मोठी, हर हर महादेव घुमली गर्जना. गड किल्ल्यांच्या उठली, गड किल्ल्यांच्या उठली, गड किल्ल्यांच्या. शाहिरानं साज चढविला, पूर्ण चढवून शाहिरी साजाला. आज काही न शिवरायाला, आज काही न शिवचरित्राला. शाहीर गौरी गाते पोहण्याला, गाते पोहण्याला. एकच वाक्य बोलून जाईल, अंधार फार झाला एक दिवा पाहिजे. अंधार फार झाला एक दिवा पाहिजे. या महाराष्ट्राला पुन्हा एकदा जिजाऊंचा शुभबा पाहिजे. जिजाऊंचा शिवनेरीवर शिवबा जन्मला, शिवनेरीवर शिवबा जन्मला. राजांचा अधिपती, साऱ्या राजांचा अधिपती, हो राजांचा अधिपती. हे दैवत छत्रपतीला दैवत छत्रपतीला दैवत छत्रपती. शिवाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती. 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 हे दैवत छत्रपतीला आमचा दैवत छत्रपती. आमचं दैवत छत्रपती. जय जय शिवाजी. जय भवानी, जय जय शिवाजी. तुका मने होता ठेवा तो या भावा सापडला. आपल्या गावामध्ये चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह, या सप्ताहाच्या निमित्तानं माझ्याकडे आलेली कीर्तन सेवा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज